माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 8 आणि ज्या पाठाचं नाव आहे निर्धार। सामान्यतः ग्रामीण भागामध्ये स्त्रिया घरकाम करणार आणि पुरुष हे पैसा कमावण्यासाठी बाहेर पडणार असं साधारणतः एक चित्र असायचं। ही फार जुनी गोष्ट आहे, पण आताची परिस्थिती बदलली। आता मात्र स्त्री पुरुष दोघंही एकमेकांसोबत काम करतात। असंच चित्र असताना जर समजा एखाद्या कुटुंबामध्ये एखादा अघटित प्रसंग घडला तर त्यावेळेला ती स्त्री कोणता निर्धार करते, त्या निर्धाराचीच ही गोष्ट आज आपण पाहणार आहोत। तर आज बघणार आहोत पाठ क्रमांक 8 ज्याचं नाव आहे निर्धार। सामान्यतः खेडी आणि शहरे दोन्हींच्या जनजीवनाचा अभ्यास केला असता ग्रामीण जनजीवनात आजही स्त्रियांची कामे व ही पुरुषांची कामे असा भेदभाव केलेला आढळतो। यात काही गैर आहे असे त्यांना मुळीच वाटत नाही। या कामावरून किंवा त्यांच्या स्वाभिमानावरून त्यांची कधी भांडणेही होत नाहीत। आम्ही शहरात वाढलो, माझे आजोळं मात्र ग्रामीण भागातील होते। दुकान पण कोणतेही असो, किराणा, चप्पल, भाजीचे, सगळ्या दुकानामध्ये घरातील पुरुष बसायचे। स्त्रिया विणकाम, शिवणकाम, घरकाम यातच पारंगत असायच्या। आम्ही गावी गेलो की रामू नावाचा ऑटो रिक्षा आम्हाला ने आण करायचा, त्यातच आमचं देवदर्शन करून आणत असे। रामू मामा हा गावाचा मामा होता। गावामध्ये इतरही ऑटो होते, मात्र त्यांचा स्वभाव शांत, सुस्वभावी, समजूतदार होता। शिवाय रात्री अपरात्री कधीच कुणाला कशासाठी नाही म्हणत नसे। त्यामुळे अडलं नडलं तर कुणी ऑटोसाठी रामू मामाकडे यायचे। एकदा रात्रीची वेळ होती, ऑटो सुसाट पळत होता। मध्येच गाडी समोर एक हरिण धावत आले। त्या हरिणाला वाचविण्याच्या नादात ऑटो उलटला। सुदैवाने गाडीत प्रवासी नव्हते। रस्त्यावरून जाताना लोकांनी रामू मामाला उचलले, दवाखान्यात नेले। जवळजवळ 1.5 महिना पायाला प्लास्टर बांधून होते। स्वतःच्या 2 पायावर उभे राहणे रामू मामाला जमत नव्हते। दवाखाना चालू होता। कसे बसे काठी टेकवीत 2 पावले टाकताना धाप लागायची। डॉक्टरांनी गाडी चालवायची नाही अशी सक्त सूचना दिली। पदरचे पैसे संपले, उसनवारी चालू झाली। शेतीचा एकरभर तुकडा, त्यावर जगायचं कसं हा प्रश्न रामा आणि त्याच्या पत्नीला पडला होता। रामाकडे त्याचा ऑटो विकत घ्यायला एक गिराईक आले। त्याची गाडी तसेही 10 महिने झाले एकाच जागी उभी होती। रामाच्या पत्नीला वाटलं 2 पैसे आले तर घर खर्चाला कामी येईल। आतूनच तिने मनोमन होकार दिला, मात्र रामा मनोमन अस्वस्थ झाला। स्वतःच्या मुला एवढा त्याच्या ऑटोवरही जीव होता। तो स्पष्टपणे म्हणाला, मी ऑटो विकणार नाही। लोक त्याला समजावू लागले, गाडी ठेवून खराब होईल। तो विचारपूर्वकपणे म्हणाला, मी नाही तर माझी बायको हा ऑटो चालवेल, पण मला माझा हा ऑटो विकायचा नाही। आलेले लोक निघून गेले। अलका विचार करू लागली, काय हरकत आहे, प्रयत्न करूया। भाकरी करता करता तिने मनाचा निर्धार केला, एरवी तरी शेतीची अवघड कामे आपल्याला जमत नाहीत। घर, संसार, मुले चांगली सांभाळायची तर हा एकमेव उत्तम पर्याय होता। अलका हळूहळू ऑटो चालविण्याचा सराव करू लागली। सुरुवातीला लोक बाहेर येऊन बघत असत, पुढे सगळ्यांना सवय झाली। अलका तालुक्याला स्वतःच्या मुलांना शाळेमध्ये ने आण करू लागली। महिनाभराने अजून 4 मुले वाढली। विश्वासाने महिला, मुली, वृद्ध बसू लागले। आता ती सराईतपणे ऑटो चालू लागली। शाळेचे विद्यार्थी ने आण करण्याची जबाबदारी सक्षमपणे पार पाडू लागली। घर खर्च वजा जाता थोडी रक्कम बचत करू लागली। रामा घरातल्या कामात तिला मदत करायचा। भाजी निवडणे, झाडणे अशी कामे रामा करू लागला। एकदा आजोळी गेलो तेव्हा मोठ्या अभिमानाने आजोबा ही गोष्ट आम्हाला सांगत होते।